आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। सर्वांचे लाडके नेते धैर्यशील दादा यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करणारच आहोत असा निश्चय आज आपण इथं करण्यासाठी जमलेलो आहोत। माझं भाषण परत तेच होऊ नये अशी मला मागणी आली, मग त्यामुळे आज जरा थोडंफार वेगळं सांगायचा उद्देश वेगळा धडका सांगायचा उद्देश परत तीच गोष्ट ठेचण्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर त्याचं नाव होतंय इतिहास घडतोय। जसा उदगाव मतदारसंघात इतिहास घडला, राजू शेट्टींचं नाव पुसण्याचा इतिहास या स्वाती सासरेनं केला आणि इथून पुढचा सुद्धा इतिहास असाच असणार आहे। उदगाव मतदारसंघातच नाही, टोटल हातकणंगले लोकसभा मतदारसंघात हा इतिहासच घडणार आहे की माजी खासदार राजू शेट्टी असंच नाव असणार आहे आणि विद्यमान खासदार धैर्यशील दादा असणार आहे। मला तुम्हाला सर्वांना विचारायचं आहे की राजू शेट्टी माजी खासदार राजू शेट्टी इतकं वर्ष आंदोलन करतात, पण म्हणजे ते म्हणत होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या वेळेस त्यांनी साखर कारखान्याची परवानगी मिळवली नाही। त्याने असं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस त्यांना परमिशन मिळालं नाही कशासाठी, तर साखर कारखाने काढण्यासाठी। मग मला म्हणायचं आहे भाजप शिवसेना युतीचं सरकार असताना तुम्हाला परमिशन घेता आली नाही काय हो? का तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचंच नव्हतं? भलं करायचं असतं तर तुम्ही भाजप शिवसेना युतीचं सरकार जे आज पूर्ण विकास करण्याचं, देशाला विकसितशील करण्याचं ठाव केलंय, त्यांनी मात्र आपल्या स्वतःचा निर्णय घेतलाय की देशाला, आपल्या भारत देशाला विकसनशील देश करायचा आहे आणि तो थोडाफार आता बहुतेक झालेला आहे। आणि अशा सरकारकडे जर स्वतःला साखर कारखाना मागून जर शेतकऱ्याचं भलं होत असेल तर ह्यांनी मागणी का केली नाही हो? म्हणजे यांना काय सिद्ध करायचं आहे की मला माझी खुर्ची महत्वाची आहे, शेतकऱ्याचं हित अजिबात महत्वाचं नाही, हे यांनी विचारातून दाखवून दिलेलं आहे। मग मला त्यांना म्हणायचं आहे निदान तुम्हाला साखर कारखाना काढता आला नाही, निदान एक पिठाची चक्की तरी काढा जेणेकरून शेतकऱ्याचं भलं होईल। स्वतःचा स्वाभिमानी दूध डेअरी त्यांनी चालवतात माझ्याच मतदारसंघात आणि बाकीच्या दूध डेअरीमध्ये 2 रुपये जादानं रेट आहे। मग तुम्ही नुकसान कुणाचं करता? शेतकरी आणि स्वतःच्या स्वाभिमानी दूध डेअरी या संघामध्ये 2 रुपये कमी असणारं 2 रुपये शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम तुम्ही करताय आणि म्हणे मी शेतकऱ्याचा नेता, हे बरोबर आहे काय हो नेता? नाही, बरोबर नाही। त्यामुळे आपण यावेळेस ठरवलंय, आपला निश्चय पक्का आहे, आपण धैर्यशील दादांनाच निवडून आणायचं आहे। राजू शेट्टीच्या बद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे। केडीसीसी बँकेचं 112 कोटी रुपयाचे कर्ज माफ होणार होते। किती? 112 कोटी रुपयाचे कर्ज माफ होणार होते, पण या खासदार राजू शेट्टींनी नाबार्डकडे तक्रार केली आणि 4000 शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम त्या
सर्वांचे लाडके नेतृत्व धैर्यशील दादा यांना भरघोस अशा मतांनी निवडून